अर्जुन हा अजूनही देव समजला जात नाही, बरोबर. एक प्रकारे ते चांगलं आहे. मग त्याने काय काय चांगलं केलं तर आज आपल्या काही आवश्यकता म्हण, गरजा म्हण, ज्या शाश्वत आहेत, म्हणजे ज्या कालही होत्या, परत बरोबर. आजही असतील, उद्याही राहणार आहे. कुटुंब व्यवस्था आहे, स्वतःचं पर्सनॅलिटी बिल्डिंग आहे. अर्जुनाचं म्हणजे विद्यार्थी दशा जर का आपण बघितली, त्याने ज्या प्रकारे तो स्वतःहून, म्हणजे एक शिक्षकाने शिकवणं हा एक भाग झाला, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी अजून काय शिकू शकतो, मी या शिक्षकाकडनं अजून काय मिळवू शकतो, ही त्याची जी विद्यार्थी दशेतली भूमिका आहे अर्जुनाची, तिथपासनं जी सुरू होते ती शेवटपर्यंत त्याची ती ज्ञानलालसा कधीच संपली नाही. बरोबर. म्हणजे शेवटपर्यंत आपण मगाचपासून त्याचा उल्लेख करतोय भगवद्गीतेचा, हे अर्जुनाच्या प्रश्नातनच तर आलेलं बरोबर. ना, कारण त्याला प्रश्न आयुष्यभर पडत राहिले. तर त्याच्यातला विद्यार्थी हा निश्चित आजही आपल्याला काय म्हणता येईल, म्हणजे त्याचं अनुकरण करण्यासारखं आहे. रिलेशन किंवा नातेसंबंध, आता मी जेव्हा हे म्हणतोय तेव्हा एकीकडे ना तू पण विचार करायला सुरुवात कर की अर्जुनाचे संबंध भीष्मांबरोबर, भीष्म 2 पिढ्या वरचे आहेत. हा काही केवळ आपण आपल्या आजोबांना 5 मिनिटाचा फोन केला किंवा त्यांच्या गावी जाऊन त्यांना नमस्कार करून आलो असे ते संबंध नाहीये. ते संबंध खूप खोलवर आहेत. हे संबंध सहजासहजी प्रस्थापित होत नाहीत. त्याच्यासाठी आपल्या व्यस्ततेतनं, आणि अर्जुन हा काही रिकामटेकडा माणूस नव्हता की वेळ नाहीये म्हणून त्याने रिलेशन बिल्ड केलं, पण 2 पिढ्यावरच्या भीष्मांबरोबर असलेले त्याचे संबंध, त्याचे गुरु द्रोणाचार्यांबरोबर असलेले संबंध, समवयस्क कृष्णाबरोबरचे संबंध, बायको द्रौपदी बरोबरचे संबंध, हे सगळे खूप काही शिकवून जातात आजही आपल्याला.